त्रिभाषा सूत्राचा दाखला देत हिंदी भाषेची छुपी सक्ती लादण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न सर्व मराठी प्रेमी बांधवांनी हाणून पाडला। यानंतर कायदेशीर लढाईतही कुठे कमी पडू न देण्याच्या हेतूने आज पुणे विधान भवन येथे त्रिभाषा सूत्र समितीसमोर युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी हिंदी भाषा सक्तीला कठोर विरोध दर्शवला। त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना पत्र देत हा अधिकृत विरोध त्यांनी आज नोंदवला आहे। महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली राज्यातील शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्राचे ज्या स्वरूपात पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यामध्ये हिंदी भाषेची अप्रत्यक्षपणे सक्ती केली जात असल्याचा गंभीर आक्षेप घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्राची मराठी ही अभिजात भाषा असून ती राज्याची सांस्कृतिक ओळख, सामाजिक संवाद आणि प्रशासनिक परंपरेची मूळ रचना आहे। अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेला बाधक आणि घातक आहे। त्रिभाषा सूत्राचा उद्देश विविधता जपणे असताना त्याचा वापर एका विशिष्ट भाषेची सक्ती करण्यासाठी होऊ नये अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे। त्रिभाषा सूत्रामध्ये हिंदीला अनिवार्य किंवा अप्रत्यक्ष अनिवार्य स्वरूप देऊ नये, त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून हे धोरणच नको। लहान मुलांना इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकण्याचा मानसिक ताण देऊ नये। विद्यार्थ्यांना इतर भारतीय भाषांचे व परकीय भाषांचे स्वेच्छेने अध्ययन करण्याचा पर्याय इयत्ता 5वीपासून द्यावा। महाराष्ट्रात मराठीला पहिली भाषा म्हणून अविचल स्थान देऊन इतर भाषा फक्त पूरक स्वरूपात ठेवाव्यात। त्रिभाषा सूत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करावे की महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला हिंदी शिकण्याची सक्ती केली जाणार नाही। समितीने अंतिम शिफारसी करताना महाराष्ट्राच्या भाषिक वारशाचे रक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानावे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत।